अधिष्ठात्री देवता प्रभू रामचंद्र, महावीर, लक्ष्मण, महारुद्र, हनुमंत, सीतामाई यांना सुद्धा वंदन करते आणि श्रोते आपण जगदीश मूर्ती आहात म्हणून आपल्याला सुद्धा मनपूर्वक प्रणाम करते. आपल्या प्रवचन मालेचा आजचा हा सांगतेचा भाग आहे. आपण रामदासांच्या जीवन कार्याची ओळख करून घेत आहोत. आता एका विशिष्ट टप्प्यावरती आपण आलेलो आहोत. आजचा हा टप्पा जो आहे तो टप्पा समर्थ समाधिस्थ झाले तिथपर्यंत आपण येणार आहोत. त्याच्यामुळे आपण रोज ज्या प्रकारे हा प्रवचनाचा भाग उघडत होतो त्याच्यापेक्षा थोडासा क्रम आज आपण वेगळ्या प्रकारे घेतो आहोत. आपण याची शेवटची 10 मिनिटं समर्थांचा एखादा विचार घेऊन त्याच्यावर निरूपण करत होतो. पण आज सुरुवातीलाच आपण दासबोधामधला कालचा जो समास आपण सुरू केलेला होता उत्तम लक्षणाचा त्याच्यातल्या काही श्लोकांचं विवेचन करून मग आपण परत आपल्या समर्थांच्या जीवन दर्शनाकडे वळणार आहोत आणि त्यांच्या समाधिस्थ होण्याच्या प्रसंगापर्यंत आपण येणार आहोत. गणाधीश जोगीश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंत आनंद या राघवाचा आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः. शुकासारिते पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आता शुकासारिके वैराग्य म्हणताना काल सांगितलेली म्हणताना आठवली वामन पंडितांची की प्राकृतामध्ये त्यांनी रचना करायला लागल्यानंतर पहिला श्लोक समर्थांच्या चरणी वाहिलेला आहे. फक्त त्याच्यामध्ये सद्गुरू हा शब्द समर्थ संप्रदायाने नंतर जोडला आहे. त्याच्याआधी तया हा शब्द होता आणि ते पूर्ण अष्टकच नंतर निर्माण झालं. पण त्याच्यातला हा पहिला श्लोक फक्त वामन पंडितांनी लिहिलेला आहे. नंतरचे जे श्लोक आहेत त्या अष्टकामधले ते वामन पंडितांचे नाही आहेत. तर त्या पहिल्या श्लोकाला आधारभूत ठेवून उद्धवसूत नावाचं म्हणजे उद्धव स्वामी नाही बरं का टाकळीचे दुसरे एक जे उद्धवसूत आहेत त्यांनी ते नंतरचं पूर्ण अष्टक प्रभू समर्थ रामदासांसाठी रचलेला आहे. आता आपण दासबोधामधला जो उत्तम लक्षण हा जो समास आहे त्याच्यातल्या 3 ओव्यांचा अर्थ काल आपण समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पुढच्या ओवीकडे आपण जातो आहोत. ती ओवी अशी आहे. तोंडाळासी भांडो नये वाचाळासी तंडो नये संत संग खंडू नये अंतर्यामी. समर्थांनी उत्तम पुरुष कोणाला म्हणायचं उत्तम व्यक्ती कोणाला म्हणायचं हे सांगत असताना ह्या समासामध्ये 43 श्लोक लिहिलेले आहेत. त्याच्यातले काही श्लोक आपण समजून घेणार आहोत. या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलंय की जो तोंडाळ आहे तोंडाळ कोणाला म्हणायचं की जो सतत काही ना काहीतरी ऑर्गनाइज करत असतो किंवा काही ना काहीतरी सतत एकाचं वाक्य समजलं की स्वतःचं काही ना काहीतरी पुस्ती जोडत बोलत असतो त्याला म्हणायचं तोंडाळ. आणि अशा व्यक्तीबरोबर आपण कधीही भांडण
ठिकठिकाणी गरज नसताना स्वतःचं मतप्रदर्शन करत असतो, त्याच्याबरोबर कधीही आपण वादविवाद करायचा नाही, स्वतःचं मत प्रकट करायचं नाही. कारण त्याला स्वतःचंच मत श्रेष्ठ आहे असंच वाटत असतं, त्याची धारणा तीच असते. म्हणून त्या वाचाराबरोबर आपण कधीही स्वतःचं मत मांडण्याच्या सुद्धा भानगडीत पडायचं नाही. नंतर त्यांनी म्हटले संत संग खंडू नये. संत संग खंडू नये म्हणजेच काय? आपल्याला जर का संतांचा सहवास लाभला असेल तर तो आपण सोडायचा नाही. त्या काळापासून आत्ताच्या काळापर्यंत सज्जनांचा सहवास, संतांचा सहवास आपल्याला लाभतोच असं नाही. आपल्यावरती जर का ईश्वरी कृपा असेल तरच सद्गुरू भेटतात. परंतु म्हणजे संत संग खंडायचा नाही म्हणजे मग इथे काय त्यांना अभिप्रेत आहे? समर्थ इथे सांगतात प्रत्यक्ष देहरूपाने, प्रत्यक्ष सहवासामधनं जरी संतांचा सहवास तुम्हाला मिळत नसला तरी सगळे संत त्यांच्या त्यांच्या ग्रंथांमधनं आपल्याला भेटतच असतात. दासबोधाच्या बाबतीत त्यांनी तेच म्हटलेलं आहे, माझी काया वाणी गेली अंतःकरणी, परंतु जगज्जीवनी ही निरंतरच आहे. आत्माराम दासबोध पहा माझे स्वरूप सिद्ध, असं का न करावा हे भक्तजनी. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे, व्यक्ती जरी समोर तुमच्या दिसत नसली, ती संत व्यक्ती तरी सुद्धा तिच्या वाङ्मयामधनं, तिच्या ग्रंथांमधनं ती जिवंत स्वरूपामध्येच असते. त्याचा सहवास, त्या विचारांचा सहवास तुम्ही खंडू नका, म्हणजेच संतांचा सहवास तुम्ही कायम करावा असं त्यांना अभिप्रेत आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय अंतर्यामी, मनातल्या मनात तो सहवास, ते चिंतन सद्गुरूंचं पाहिजे. नुसत्या सद्गुरूंच्या नामस्मरणाचं नाही तर त्यांच्या विचारांचं सुद्धा स्मरण आपल्या अंतर्यामी पाहिजे. आणि मग आपण परत विचार करायचा की या कोष्टकामध्ये आपण बसतो का? तर आपण उत्तम व्यक्ती आहोत, नाहीतर त्याच्यासाठी आपल्याला या साऱ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. पुढे ते म्हणतात, आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधया विण करू नये कार्य काही. आळसामध्ये सुख मानायचं नाहीये. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, ही जी मनोवृत्ती आहे ती मनोवृत्ती आधी आपण सोडून द्यायला पाहिजे. प्रतिआत्र्याचे प्रसिद्ध नाटक आहे साष्टांग नमस्कार. त्याच्यामध्ये त्यांनी हीच कल्पना मांडलेली आहे, माझ्या नशिबात असेल, माझे ग्रहकार्य चांगले असतील तर मला आयुष्यात सगळं काही मिळेल असं समजत त्यांनी त्या नाटकामध्ये जी कॅरेक्टर, जी पात्र रंगवलेली ती अशीच आहे. त्याच्यामुळे आळसामध्ये आपण अजिबात सुख मानायचं नाहीये, कार्यप्रवणच आपण असलं पाहिजे, उद्योगीच असं आपण असलं पाहिजे. समर्थांचं कुठलंही वाङ्मय आपण काढून पहा मंडळी, त्याच्यामधनं कार्यमग्नता तुमचा जो आहे तो भाग दिसला पाहिजे. हे समर्थ सतत आपल्याला विदित करतात, समजावून देतात. म्हणजे आळस आपण टाकला पाहिजे. त्याच्यानंतर चहाडी मनास आणू नये. एकाबद्दलचं मत दुसऱ्याला सांगताना आपण चहाडी करायची नाही. म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या एखाद्या मित्राचं बोलणं जर का आपल्याला पटलं नसेल, त्याच्याबद्दल जर का आपल्या मनामध्ये काही राग असेल किंवा काही नकारात्मक भावना असेल तर त्या व्यक्तीला आपण न सांगता तिसऱ्याच मित्राला ती आपण कथन करतो. म्हणजे ह्या पहिल्या मित्राची चहाडीच आपण करत असतो. आपण जर का त्या व्यक्तीचा खरा बंधुभाव जपणारे असू तर त्या व्यक्तीलाच ती गोष्ट आपण अतिशय शांतपणाने सांगितली पाहिजे. पण आपल्या समाजामध्ये असं घडत नाही. दूरदर्शनवरच्या मालिकांमधनं आपल्या मनामध्ये हेच फसवलं जातं, चहाडी करणं हा अहोरात्र उद्योग केला पाहिजे. त्याच्यासाठीच ते तसं केल्यामुळेच त्यांच्या कार्यक्रमाचे 500,000 भाग होतात. सरळपणे काही सांगितलं तर होणार नाही म्हणून तो ट्विस्ट आणत असतात. आणि त्याच्यातला प्रमुख भाग म्हणजे याचं त्याला करत ही मालिका वाढवायची. पण समर्थ म्हणतात कोणाचीही चहाडी करू नका. त्याच्यानंतर सांगितलंय शोधल्या विण करू नये कार्य काही. कार्य शोधायचं म्हणजे काय करायचं?
कार्य शोधायचं म्हणजे समर्थांनी असं सांगितलेलं आहे की कार्य शोधा म्हणजे तुम्ही ज्या वेळेला तुमचं करिअर म्हणा आत्ताच्या भाषेत किंवा तुमच्या जीवनाचा मार्ग निवडताना आधी स्वतःच्या प्रकृतीचा शोध घ्या आणि कुठे आपण फिट बसतोय त्या क्षेत्रामध्येच तुम्ही तुमचं कार्य करायला लागा. आणि म्हणून ते म्हणताय शोधल्याविना करू नये कार्य काही. नाहीतर मुलांचे आईवडील थाटात त्यांच्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाला सांगतात तुला डॉक्टर व्हायचंय. माझ्या ओळखीची एक मैत्रीण आहे, मुलाचा बुद्ध्यांक सामान्य होता परंतु 10वी नंतर त्याला डॉक्टरी देशामध्ये घातलं MBBS साठी वगैरे. त्या अनुषंगात मी शिक्षण द्यायला गेली आणि एका वर्षातच कळलं मुलाला याची अजिबात आवड नाहीये. तो मुलगा नंतर BCom ला गेला आणि उत्तम पद्धतीने आज बँकेमध्ये काम करतोय. पण ती 2-3 वर्ष त्यांच्यासाठी खरोखर कौशल्यपूर्ण होती जर का त्याला तो नंतर चांगला मार्ग मिळाला नसता तर. म्हणून शोधल्याविना करू नये कार्य काय म्हणजे तुम्ही निश्चित करा की मला कोणत्या मार्गावरनं जायचं आहे. नंतर ते म्हटलंय सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. सभेमध्ये लाजू नये. लक्षात घ्या आपल्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी वाटत असतं मंडळी. मग आपलं मत बरोबर असू दे किंवा आपलं मत चुकीचं असू दे काहीतरी विचार आपल्या मनामध्ये येत असतो भला बुरा. पण 4 व्यक्तींमध्ये तो मांडण्याचं धारिष्ट्य नसतं. आणि इथे समर्थ सांगतायत उत्तम पुरुष व्हायचं असेल तर तुमच्याकडे सभाधीटपणा पाहिजे. आपलं मत भले कदाचित चुकीचं असेल पण मला असं वाटतं ते ठामपणे मांडता यायला पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात सभेमध्ये लाजू नये. पुढे त्यांनी म्हटलंय बाष्कळपणे बोलू नये. निरर्थक बडबडायचं, कोणी आपलं ऐकतंय न ऐकतंय याची काहीही छाननी न करता आपण दिवसभर बोलत असतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण निरर्थक खूप बडबड करतो. ती जर का शक्ती आपण वाचवली ना तर खरोखर आपल्या विचारांना चालना मिळते. बडबड केल्यामुळे आपला मेंदू थकतो आणि जितकं कार्य आपल्याकडनं व्हायला पाहिजे तितकं होत नाही. याचं अगदी एक छोटंसं उदाहरण देते. ज्या वेळेला रेल्वेचा शोध लागला त्यावेळेला आधी ते रेल्वे इंजिन वाफेवर चालायचं, बरोबर आहे. आणि वाफेवर चालताना जर का त्याचा ताशी 60 मैलाचा जर का त्याचा वेग असेल तर एका विशिष्ट वेळेला त्याची शिट्टी वाजायची बघा. आणि जर का त्याची जेव्हा शिट्टी वाजायची की नाही तेव्हा तो वेग 5-7 आकड्यांनी कमी आलेला असायचा. म्हणजे शिट्टी वाजवण्यात बडबड करण्यामध्ये त्या इंजिनाची शक्ती तिकडे मार्गी लागल्यामुळे त्याची जी मूळ शक्ती आहे 60ची तो आकडा कमी आला. म्हणजेच काय आपल्याला जिथे आवश्यक आहे तिथेच आपण बोललं पाहिजे. नंतर त्यांनी सांगितलंय पैज होड घालू नये काही केल्या. पैज म्हणजे एखादी आपण बेट मारतो तसं. होड याचा खरा अर्थ आहे शर्यत. कुठल्याही गोष्टीसाठी कोणाबरोबरही आपण कोणतीही पैज मारता कामा नये, कुठलीही शर्यत लावता कामा नये. इथे समर्थ म्हणतात शर्यत जर का लावायची असेल, पैज जर का लावायची असेल तर ती स्वतःची स्वतःला लावून घ्या. की आजपर्यंत माझं आयुष्य असं होतं, मग अजून पुढच्या 5 वर्षामध्ये मी माझं आयुष्य कुठपर्यंत नेऊ शकतो किंवा नेऊ शकते ती स्वतःची स्वतःला पैज लावून घ्या. ती पैज तुमच्या कामी येणार आहे. पण इतरांबरोबर तुम्ही जर का स्पर्धा केली तर ती निकोप स्पर्धा राहत नाही. त्या स्पर्धेमधनं तुम्हालाही मनस्ताप होतो आणि समोरच्या व्यक्तीला सुद्धा मनस्ताप होतो. म्हणून उत्तम लक्षणामध्ये सांगितलेलं आहे पैज होड घालू नये काही केल्या. नंतर आपल्याला समर्थ म्हणतात कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखो नये, परपीडा करू नये, विश्वासघात. कोणाचाही उपकार घ्यायचा नाही. जर का एखाद्याचा उपकार घ्यायची आपल्याला गरज लागली तर लक्षात ठेवायचं आणि तो उपकार आपण नंतर फेडला पाहिजे. रामायणामध्ये एक छोटासा प्रसंग आहे, आपल्याला कदाचित माहिती असेल मंडळी, की ज्या वेळेला मारुतीने उड्डाण केलेलं होतं सीतामाईला शोधण्यासाठी लंकेच्या दिशेने, त्यावेळेला
समुद्रामध्ये तळाशी असलेला जो मैनाक नावाचा पर्वत आहे ना, तुम्हाला ही कथा कदाचित रामायणाची माहिती असेल, तो मैनाक पर्वत वर आला आणि त्यांनी मारुतीला सांगितलं, अरे बाबा एवढं मोठं योजन तुला पार करून जायचंय, दमला बिमला असशील, थोडासा काय कर, माझ्या या डोंगराच्या शिखरावरती विश्राम कर. पण आता मारुतीला प्रश्न पडतो की हा मला मदत का करतो आहे. तर त्याचं उत्तर त्याला मैनाक पर्वत काय देतो, अरे बाबा काय सांगू, खूप 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 वर्षापूर्वी, म्हणजे युग उलटलाय बरं का, पवनदेव जे आहेत तुझे वडील, त्या वडिलांनी मला मदत केलेली होती. कोणती मदत केलेली होती. पूर्वी असं म्हटलं जायचं की सर्व पर्वतांना पंख होते, पक्ष्यांना पंख असतात. रामायणामध्ये आहे हा प्रसंग, वाल्मिकी रामायणामध्ये पंख होते. आणि जसे पक्षी फिरतात तसे पर्वत सुद्धा फिरायचे. कल्पना करावं, विंध्य पर्वत उडतोय, अरवली पर्वत उडतोय, सह्याद्री उडतोय, हिमालय उडतोय पंखाच्या द्वारे. कल्पना करा. आणि शेवटी त्याला दमायला झाल्यानंतर ते धक्कन येऊन जमिनीवर आदळायचे स्वतःला. काय होणार, इकडची जी काही माणसं किंवा जे काय आहे ते नष्ट होणार. आणि पूर्वीच्या काळी सर्व ठिकाणी ऋषीमुनी यज्ञयाग करत असायचे, ध्यानधारणा करत असायचे. मग एकदा सगळे ऋषी रागावतात आणि जातात इंद्राकडे आणि इंद्राला सांगतात, अरे बाबा या पर्वतांचं काहीतरी कर बाबा, आम्हाला इतका त्रास झालेला आहे, आम्ही ध्यानमग्न आहोत, आम्ही यज्ञ करतोय, धक्कन पडतात येऊन आणि बऱ्याच ऋषी मुलींचा त्यातच अंत होतोय, आम्हाला घाबरायला झालंय, आम्ही त्रस्त झालोय. मग इंद्र पर्वतांवरती म्हणे रागावतो, स्वतःचं वज्र हातामध्ये घेतो आणि सपासप सगळ्या पर्वतांचे पंख कापायला लागतो. आणि आता तो सगळ्यांचे पंख कापत कापत मैनाक पर्वतापर्यंत येणार, तोपर्यंत पवनदेव झटकन मैनाक पर्वताला उचलतात आणि सागराच्या तळाशी नेऊन ठेवतात आणि इंद्राच्या वज्रापासून मैनाक पर्वताचं रक्षण होतं. म्हणजे पवनदेवांनी मैनाक पर्वताला मदत केलेली आहे. ती मदत मैनाक पर्वत लक्षात ठेवतो, पण पवनदेवांना काय मदत करायची वेळ येणार, आलीच नाही. पण आता त्यांचा मुलगा जातोय, एवढं लांब अंतर तो उड्डाण करून जातोय, तर परत फेडीची आता संधी आलेली आहे उपकाराची, म्हणून तो आपणहून वर येतो. मारुतीने अवतार नाही दिलेलं, ये बाबा वर मला आराम करायचा आहे. आणि तो सांगतो हनुमंताला की इथे थोडीशी तू विश्रांती घेऊ शकतोस. अर्थात मारुतीराय विश्रांती घेत नाही, कारण त्यांचं म्हणणं असतं प्रभू रामांचं कार्य सिद्धीस गेल्याशिवाय आराम विराम काहीही नाही. पण इथे हे उदाहरण सांगायचं कारण म्हणजे कोणाचाही उपकार घेऊ नये, घेतला तर संधी आली की तो परत केला पाहिजे. परपीडा करू नये विश्वासघात. पर म्हणजे दुसरा, पीडा म्हणजे त्रास, दुसऱ्याला विनाकारण त्रास द्यायचा नाही. शिक्षकी पेशामध्ये काम करत असताना विद्यार्थ्यांचं निरीक्षण करताना कायम एक जाणवतं, तुम्हालाही जाणवलं असेल, शाळा सुटल्यानंतर जेव्हा विद्यार्थी बाहेर पडतात ना, तेव्हा सरळ अजिबात घरी जात नाही. मी मुद्दामून हे निरीक्षण केलेलं आहे. चालता चालता मित्राच्या टप्पीत मार, एखादा मांजर जात असेल तर त्याची शेपटी ओढ, झाडं असतील तर त्याची पानं ओरबाड, किंवा एक दगड घ्यायचा आणि चपलेने तुडवत तुडवत तो दगड न्यायचा, समोर येणाऱ्या एखाद्या व्यक्तीला तो चुकून लागतो आणि त्याच्या पायाला लागतो. इथे हे अगदी निरीक्षणाचं माझं उदाहरण आहे, म्हणून या ठिकाणी त्याचा उल्लेख केला की परपीडा करू नये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखाद्याने विश्वास टाकून जर का तुम्हाला त्यांच्याबद्दलचं काहीही गुपित सांगितलं असेल तर त्या विश्वासाला आपण पात्र ठरलं पाहिजे, कोणाचाही विश्वासघात करायचा नाही. नंतर आहे बहुत अन्न खाऊ नये, बहुत निद्रा करू नये, बहुत दिवस राहू नये, पिसुणा चेथे. भरपूर पोटभर जेवतोय आपण, इतकंच जेवावं की 2 घास पोटामध्ये अन्न, म्हणजे ते अन्न शिल्लक ठेवायचं की 2 घास पोटामध्ये नंतर घालायची वेळ आली तर तेवढं पोटात जागा असेल इतपतच जेवलं पाहिजे. बहुत निद्रा करू नये. खूप जर का निद्रा आपण केली तर आपला मेंदू आळसावतो, आपल्या सगळ्या ज्या चेतासंस्था आहेत त्यांचं कार्य शिथिल व्हायला लागतं. म्हणून बहुत निद्रा करू नये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बहुत दिवस राहू नये. पिशूण, पिशूण म्हणजे दुष्ट माणूस. काही संगती संगदोष आहे, जर का त्या व्यक्तीच्या सहवासामध्ये आपण राहिलो तर आपण त्याच्यासारखं बनण्याची दाट शक्यता आहे, म्हणून त्याच्या घरी फार दिवस राहायचं नाही. व्यापकपणा सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले मोजे घालू नये कोणी एकासी.
आपलं जे व्यापकपणे ना ते घालवायचं नाही, आपल्या मनाचं विशालपण. संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, अयम निजः परोवेती गणना लघुचेतसाम उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम. याच्यामधलं त्यांनी सांगितलंय अयम निजः, अयम म्हणजे हा, निजः म्हणजे माझा, अयम निजः परोवेती हा दुसऱ्याचा, हा माझा, अशी गणना जो करतो त्याचं मन संकुचित असतं. पण उदार मन ज्यांचं आहे, व्यापक मन ज्यांचं आहे, ते काय म्हणतात, वसुधैव कुटुंबकम, संपूर्ण विश्वच माझं आहे, ही भूमिका ठेवून आपण वागलं पाहिजे असं त्यांना सांगायचंय. आता आपल्याला जायचंय आपल्या शेवटच्या ओळीकडे. त्यांनी असं आपल्याला सांगितलेलं आहे, अपकीर्ती ते सांडावी सत्कीर्ती वाढवावी विवेके दृढ धरावी वाट सत्याची. काय सांगितलेलं आहे, आपली अपकीर्ती सांडली पाहिजे. अपकीर्ती म्हणजे काय, अप म्हणजे वाईट. आपण जीवनामध्ये असं आचरण केलं पाहिजे की आपली अपकीर्ती नाही राहिली पाहिजे, तर आपली चांगल्या प्रकारची कीर्ती राहिली पाहिजे, सत्कीर्ती राहिली पाहिजे, असं आपण काम केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्यांनी तेच म्हटलंय, सत्कीर्ती वाढवावी. पुढे ते म्हणतात विवेके दृढ धरावी वाट सत्याची. विवेकाने सत्याची जी वाट आहे ती दृढपणे धरायची, म्हणजे एकदा धरली की टाकायचं नाही, दृढपणे. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे विवेके दृढ धरावी वाट सत्याची. विवेकाचा अगदी सोपा अर्थ सांगायचा तर श्रेयस आणि प्रेयस हे दोन शब्द आपण ऐकले असतील. श्रेयस म्हणजे आपल्या जीवनासाठी जे हितकारक आहे ते, म्हणजे थोडक्यात विवेक. आणि प्रेयस म्हणजे मला स्वतःला जे आवडत आहे ते, म्हणजे जे प्रेयस असतं ते माझ्या जीवनाला हितकारक असेलच असं नाही. एखाद्या व्यक्तीला जर का पथ्यपाणी सांगितलंय, ती व्यक्ती पथ्यपाणी पाळत नसेल, सगळं स्वतःला आवडतं तसं खात असेल, मी माझ्या स्वतःचं उदाहरण देते, तर काय घडणार आहे, प्रेयस. बहुतांशी व्यक्ती श्रेयस आणि प्रेयस या द्वंद्वामध्ये अडकलेले असतात. पण सतत सतत विचार केल्यानंतर आपण त्याच्यातनं बाहेर येऊ शकतो, हे सुद्धा अगदी मी निश्चितपणाने सांगते. श्रेयस म्हणजे माझ्या आवडीचं जे आहे ते, मला झोपा काढायला आवडतो, ही सकाळी अजिबात उठणार नाही, असं केलं तर ते प्रेयस. पण श्रेयस म्हणजे कितीही मला कंटाळा आलेला असू दे, मी जर का सकाळी वेळेवर उठलं, चिंतन केलं आणि माझ्या कामाला लागले, तर ते माझं श्रेयस, की जे माझ्या कामी येणारे त्यालाच समर्थांनी विवेक असं म्हटलेलं आहे. मंडळी, हे थोडंसं आपण जे सुरुवातीचं दासबोधाचं चिंतन आहे, आपण एरवी ते शेवटी करतो, पण आज आपण ते आत्ता सुरुवातीला केलेलं आहे बरं का. आता आपल्याला जायचं आहे ते आपल्या काल आपण जिथे थांबलेलो त्या कथाभागाच्या पुढच्या कथाभागाकडे. सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा मांडायचा आहे तो म्हणजे समर्थ आणि छत्रपती शिवाजी महाराज संबंध. त्याच्यावरती उलट सुलट चर्चाही खूप चालली आहे, अजूनही होती आहे. परंतु तुम्ही जर का मुळापासून संपूर्ण ग्रंथांचा अभ्यास केला, समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला, तर इतके धागेदोरे मिळतात समर्थ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये की आपल्याला जाणवतं की यांच्यात निकटचा संबंध होता. हा, पण राजकारणाच्या अनुषंगाने काय काय त्यांच्यामधले जे प्रसंग आहेत ते मात्र त्याची नामोनिशाणी कुठेही ठेवलेली नाहीये. या संशयाचा फायदा घेऊन त्यांच्यावरती आक्षेप घेतले जातात की समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात कोणताही संबंध नव्हता वगैरे वगैरे वगैरे. पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून जे वेचक आहे तेच घेण्याचा प्रयत्न करूया आणि तेच मी आपल्यासमोर मांडण्याचा आता प्रयत्न करणार आहे. समर्थ रामदास आणि कल्याण स्वामी आणि त्यांचे काही शिष्य शिंगणवाडीच्या बागेमध्ये बसलेले होते. समर्थांनी तिथे मारुती स्थापन केलेला होता आणि समर्थ काहीतरी सांगत होते, कल्याण स्वामी लिहून घेत होते. आणि त्याच वेळेला त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं आगमन आता तिथे होणार आहे ही बातमी कळली. त्याच्यामुळे त्यांनी ते लिखाण थांबवलं. तो दिवस होता वैशाख शुद्ध नवमी.
वार होता गुरुवार. सन आहे 1649. या दिवशी शिंगणवाडीला समर्थांची आणि छत्रपतींची भेट झालेली आहे. जणू काही आकाश आणि समुद्र एकमेकांना भेटले. जणू काही प्रचंड अग्नी आणि प्रचंड वादळ एकमेकांना भेटलं. जणू काही देवकारण आणि देशकारण एकरूप झालं. तिथे गेल्यानंतर, भेट झाल्यानंतर समर्थांनी विनम्रपूर्वक समर्थांना आज्ञा केली शिवाजी महाराजांनी की आपण आम्हाला अनुग्रह द्यावा. शिवाजी महाराजांना समर्थांनी अनुग्रह दिला. त्यांच्याबरोबर जे मंत्री आलेले, जे सेवक आलेले, त्यांना सुद्धा अनुग्रह दिलेला आहे. अनुग्रह देताना पहिल्यांदा त्रयोदशाक्षरी राम मंत्राचा जप त्यांना सांगितला आणि त्याच्यानंतर वेदांतातल्या महावाक्याचा उपदेश त्यांना केला. तेवढंच करून समर्थच थांबलेले नाहीये. त्यांनी छत्रपतींना, त्यांच्याबरोबर आलेल्या मंत्र्यांना, त्यांच्याबरोबरच्या सेवकांना अजूनही काही उपदेश केला. कुठकुठला उपदेश केला आणि कल्याण स्वामीने तो लिहून घेतलाय लगेच. आजही ते आहे. तुम्ही त्याच्यातलं ते प्रत्येक प्रकरण अभ्यास करा, म्हणजे किती खोलवर विचार केलेला त्या त्या विषयाचा हे आपल्याला जाणवतं. त्यांनी राजधर्माचा उपदेश केला. त्यांनी क्षात्र धर्माचा उपदेश केला. त्यांनी अखंड सावधानतेचा उपदेश केला. राजकारणाचा उपदेश केला. राज्य वर्धिष्णू कसं करायचं ह्याचा उपदेश केला. खरोखर परंपरेनुसार असं मानलं जातं की जो साधू संत आहे ना, त्यांनी फक्त अध्यात्माच्या दृष्टिकोनातूनच उपदेश केला पाहिजे, अनुग्रह दिला पाहिजे. पण समर्थांनी हा पुढचं सुद्धा सगळं सांगितलं. हे त्यावेळच्या काही मंडळींना खटकलं होतं. आजच्याही काही मंडळींना खटकतंय इतक्या वर्षानंतर. परंतु समर्थांनी तो उपदेश केला ही त्या काळातली पण गरज होती मंडळी. आणि आज समाजामध्ये बारकाईने पाहिलं तर आजच्या काळात सुद्धा ती गरज आहे. म्हणजेच तो सार्वकालिक उपदेश आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. आता छत्रपतींना त्यांनी अनुग्रह दिला आणि छत्रपतींना त्यांनी काही गोष्टी दिल्या, वस्तू दिल्या. पहिले त्यांनी दिला नारळ, नंतर त्यांनी दिली जपमाळ. भक्तीमध्ये उल्लेख हा या गोष्टींचा हनुमंत स्वामींच्या. त्याच्यानंतर त्यांनी दिले दगडगोटे, माती दिली आणि त्यांनी घोड्याची लीद दिली. छत्रपती हे सगळे घेऊन आपल्या महालामध्ये, राजवाड्यामध्ये आले. जिजाऊ आईंनी त्यांना विचारलं. त्यांनी सगळा वृत्तांत कथन केला आणि समर्थांनी त्या वस्तू दाखवल्या. जिजाऊ आईंनी विचारलं याचा अर्थ काय शिवबा? आणि मग छत्रपतींनी अर्थ सांगितला जो समर्थांनी छत्रपतींसाठी सांगितलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज त्यांना म्हणाले, हा नारळ म्हणजे सगळं शुभ वर्तमान तुमच्या आयुष्यामध्ये, म्हणजे छत्रपतींच्या आयुष्यामध्ये घडू दे. सगळं मंगलमय शुभ जे जे आहे ते त्या सगळ्या घटना घडू दे. त्याच्यानंतर जी जपमाळ दिलेली आहे ती म्हणजे नित्य दैनंदिन जपासाठी. कारण शिवाजी महाराज जरी क्षत्रिय होते, राजधर्माचं पालन करत होते, तरी सुद्धा कधी ना कधीतरी त्यांनाही मनशांतीची गरज लागत असणारच आणि लागत होतीच. साधं आपण सामान्य जीवनामध्ये जगत असताना सारखा मनस्ताप होतो आपल्याला. त्यांच्या काळी तर काय काय घडलेलं आहे. शत्रू आहेच, पण आपले जे जीवलक आहेत किंवा आपल्या धर्मातले आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या विरुद्ध बंडाळी केलेली. कुठे कुठे त्यांना तोंड द्यावं लागत होतं. म्हणजे त्यांना सुद्धा मनशांतीची गरज होतीच आणि म्हणून ती जपमाळ दिलेली आहे. मातीचा अर्थ काय की शिवबा छत्रपती शिवाजी महाराज भूमीवरती तुमचं राज्य निर्माण होऊ दे. त्याच्यानंतर आहे दगडगोटे, म्हणजे तुमच्याकडे जे गड किल्ले आहेत ते तसेच राहू दे, त्याच्यामध्ये वाढ होऊ दे म्हणून दगडगोटे. आणि नंतर दिले घोड्याची लीद. त्याचा अर्थ असा आहे
अश्व तुमच्या तैनातीत असणं, ते बळ तुमच्या तैनातीत असणं त्यावेळेची गरज आहे. अशा प्रकारे एक प्रकारे ह्या वस्तू देऊन समर्थांनी शिवाजी महाराजांना उदंड आशीर्वादच दिलेला आहे. आता ही घटना घडून गेलेली आहे. आता छत्रपतींचा आणि छत्रपतींचा आणि समर्थांचा संदर्भ हळूहळू पहिल्यापासून द्यायचं म्हटलं तर तुम्हाला आठवत असेल, ज्या वेळेला नाशिकला नारायण पळून आलेला होता त्यावेळेला शहाजी राजांनी नाशिकला भेट दिलेली होती आणि समर्थ आणि शहाजी महाराजांची तिथे पहिली भेट झालेली. त्याच्यानंतर समर्थ भारत भ्रमणाला निघाले. भ्रमण करून आले ते कुठे आले मंडळी? कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये आले. ती जहागिरी शहाजी महाराजांचीच आहे. आणि कालच्या भागामध्ये आपण बघितलं की महाबळेश्वरला ते आलेले होते पहिल्यांदा, बरोबर आहे, 1645 साली. त्याच दरम्यान तोरणगड शिवाजी महाराजांनी घेतलेला होता आणि स्वराज्याचं तोरण बांधायला सुरुवात केलेली होती. म्हणून मी म्हटलं की सूक्ष्मपणे आपण अभ्यास केला तर हे सगळे धागेदोरे आपल्याला. आता मला सांगा, छत्रपतींसारखा लढवय्या एक एक गड किल्ले ताब्यात घेतोय, स्वराज्य निर्माण करतोय आणि ह्याची वार्ता समर्थ रामदासांना नसेल का? किंवा समर्थ रामदासांसारखा महान योगी 1100 मठ स्थापन करून त्याचं जाळं विणून आपल्या धर्माच्या प्रतीची अस्मिता लोकांमध्ये जागृत करतोय, हे काही छत्रपतींना समजलं नसेल काय? तुमच्या लक्षात येते मला कोणते कोणते मुद्दे सांगायचे. आता हे घडल्यानंतर मला फक्त एकच प्रसंग सांगायचा आहे की जोरदार आक्षेप घेतला जातो ते जर का त्यांचे गुरु होते किंवा त्यांचं जर का जीवन. एक मात्र सांगते, संत तुकाराम महाराजांबरोबर सुद्धा त्यांचे ममत्वाचे संबंध आहेत. संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला सुद्धा शिवाजी महाराज गेलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संत तुकाराम महाराजांनी छत्रपतींना सांगितलं आहे, तुम्हाला राजकीय दृष्ट्या जर का काही विचार विनिमय करावासा वाटला तर समर्थांकडे जा. हे लिहिलेलं आहे, अनेक पुस्तकांमध्ये हा उल्लेख आहे. आता मला जायचंय त्यांच्या राज्याभिषेकाकडे. म्हटलं जातं मग ते राज्याभिषेकाला का उपस्थित नव्हते? पहिल्यापासून जर का समर्थांचा जर का आपण कार्याचा धांडोळा घेतला तर ते कधीही पुढे आलेले नाहीयेत कोणत्याही बाबतीत. काल आपण चाफळचं उदाहरण बघितलं, सगळं त्यांनी मंदिर उभं केलं पण स्वतः कुठे होते? रामगळीमध्ये. मी केलं माझं काहीही नाही. आणि मी पहिल्यांदा सांगितलं तसं राजकारणाचा कुठलाही पुरावा ठेवायचा नसतो, हेच समर्थांचं ब्रीद होतं. म्हणून आपल्याला भरपूर काही कागदपत्र तशी मिळत नाहीत की यांचे आणि यांचे काही राजकारणाचे संबंध होते, पण हे सगळे धागेदोरे आपल्याला तिथपर्यंतच नेऊन ठेवतात. 6 जून 1674 राज्याभिषेकाचा दिवस. समर्थ तेव्हा तिथे रायगडावरती उपस्थित राहणार नव्हते. ते 5 जूनला गिरीधर स्वामींबरोबर प्रतापगडावरून रायगडावरती आलेले आहेत. 2 योगी, एक राजकारणातले योगी आणि एक आध्यात्मिक योगी एकमेकांना कडकडून भेटलेले आहेत. बोलण्याची काही जरुरीच नव्हती. आणि ती भेट झाल्यानंतर छत्रपतींनी समर्थांना काही भिक्षा दिली, काही हजार योन सोन्याच्या मोहरा दिल्या. पण समर्थांनी त्या तिथल्या तिथे स्वराज्य निर्माण करणाऱ्या मावळ्यांमध्ये वाटून टाकलेल्या आहेत. आणि रात्री ते तडक निघाले आणि प्रतापगडावरती गेलेले आहेत. कारण त्यांनी ठरवलेलं आपण पुढे यायचं नाही या समारंभामध्ये. आपले आणि छत्रपतींचे संबंध आजच्या बाहेर ऑफिशियली समोर आलेले नाहीये, आपल्याला ते गुप्तच ठेवायचे आहेत. पण हे कारण आहे, ते प्रतापगडावरती होते आणि असं ठरलं होतं की तुमचा सकाळी पहाटे 5 वाजता राज्याभिषेक होणार होता छत्रपतींना. तुमचा राज्याभिषेक झाल्यानंतर तुम्ही गडांवरनं तोफांची सलामी द्या. आणि खरोखर मंडळी छत्रपतींकडे तेव्हा 360 गड किल्ले होते. त्या 360 गड किल्ल्यांवरनं तोफा डागल्या गेलेल्या आहेत. अशा प्रकारे संपूर्ण हिंदवी स्वराज्याला कळलं की आपल्याला आपला छत्रपती मिळालेला आहे. आणि ज्या वेळेला हे तोफांचे आवाज ऐकले ना मंडळी, त्यावेळेला प्रतापगडच्या भवानी देवीच्या मंदिरामध्ये अनुष्ठान करत होते समर्थ. त्यांनी ते आवाज ऐकले तोफांचे
आणि त्यांनी कल्याण स्वामींना सांगितलं, कल्याणा शाही कागद बोलू घे, आणि त्यांनी झपाझप काव्य सांगायला सुरुवात केलं. आपल्याला माहितीये कोणतं काव्य, आनंदवन भुवनी. 78 श्लोकांचं मोठं काव्य आहे. त्याच्यामधनं प्रत्येक अर्थ नीट तुम्ही जर का समजावून घेतला तर कळतं किती शिवाजी महाराजांबद्दलची आत्मीयता आहे, त्यांच्या स्वराज्याबद्दलचा समर्थांचा दृष्टिकोन कसा होता हे आपल्या नजरेस येतं. इथे आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थांचे संदर्भ किंवा त्यांच्या भेटीगाठी थोडक्यात पाहिलेले आहेत. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी म्हटलं, लाड कारंजाला गुरुचरित्र संहितेचं वाचन समर्थांनी केलं. महाराष्ट्र धर्म हा शब्द त्यांना पहिल्यांदा तिथे मिळाला आणि नंतर त्यांनी तो लोकप्रिय केला. त्या शब्दाबद्दलची माहिती आता आपण घेणार आहोत. महाराष्ट्र धर्म म्हणजे नक्की काय हो? समर्थांनी जो महाराष्ट्र धर्म निर्माण केला तो म्हणजे नक्की काय? ज्ञानेश्वरांपासून एकनाथ महाराजांपर्यंत जी परंपरा चालत आलेली होती, कोणती परंपरा चालत आलेली होती? भक्ती मार्गाची. निशस्त्र आणि सात्विक जी भक्ती मार्गाची परंपरा चालू झालेली होती, चालत आलेली होती, त्याला सशस्त्र प्रतिकाराची जोड रामदासांनी दिली आणि हेच रामदासांचं महाराष्ट्र धर्माचं तत्वज्ञान आहे. आणि हे महाराष्ट्र धर्माचं तत्वज्ञान समर्थांनी शोधून अजिबात काढलेलं नाहीये. अनेक वर्ष हे तत्वज्ञान, अनेक हजारो वर्ष हे तत्वज्ञान आपल्या भूमीमध्ये होतं. ऑल सायन्सेस हॅव बीन लॉस्ट अँड फाउंड अगेन असं जे म्हटलं जातं ना, तसं घडलं या महाराष्ट्र धर्माबद्दल. कारण समर्थांनी जो महाराष्ट्र धर्म स्थापन केला ते तत्वज्ञान खूप वर्षापासून आहे, पण त्याच्यावर विस्मृतीची राख साठली होती. त्याला फुंकर मारण्याचं काम फक्त समर्थांनी केलं आणि फुंकर मारल्यानंतर जे तत्वज्ञान बाहेर आलं, वन्नी तो चेतवावा रे चेतविताची चेतवितो, अशा प्रकारे तो प्रखर जो विचार आहे तो पसरायला लागला. आणि अगदी आता सोप्या भाषेमध्ये सांगते, तो विचार म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला जो कर्मयोग सांगितला तो कर्मयोग म्हणजेच महाराष्ट्र धर्म आता कळेल. कारण शैथिल्य आलेलं आहे लोकांना, म्हणून कर्मयोगाची सांगड महाराष्ट्र धर्माबरोबर त्यांनी घालून दिलेली आहे. त्यांनी आपल्या समाजाची नाडी बरोबर ओळखलेली आहे. कोणती नाडी? त्यांना समर्थांना माहिती होतं की आपला समाज जो आहे तो अतिशयोक्ती करण्याचा आहे किंवा उनोक्ती करण्याचा आहे, स्वभावोक्तीचा नाही. म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगते, म्हणजे आम्हाला पूर्णपणे संसारामध्ये बुडून तरी जाता येतं किंवा संसाराचा त्याग करून अरण्यात भिन्न आम्ही प्रसन्न करतो. इथे रामकृष्ण परमहंसांचा एक विचार आहे की पाण्यामध्ये नौका पाहिजे, पण नौकेत पाणी असता कामा नये. हा जो रामकृष्णांचा विचार आहे ना, त्याच्यानुसार साधक हा संसारात पाहिजे, पण साधकामध्ये संसार येता कामा नये. आपला जो प्रपंच आहे तो पाण्याच्या नौका जशी करते तसा तरता राहायला पाहिजे, बुडता कामा नये. पण आपण काय करतो? आपण एकतर तो पाण्यात बुडवतो तरी किंवा त्या पाण्यापासून लांबच राहतो. परंतु पाण्यात राहून म्हणजे संसारात राहून कर्मयोग काही आपल्याला साधता येत नाही. आणि ह्याची कास महाराष्ट्र धर्माच्या द्वारे त्यांनी सांगितलेली आहे. म्हणून प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड त्यांनी सामान्य लोकांना दिली. ते स्वतः वैराग्यशाली आहेत, पण व्यक्ती महात्म्य त्यांनी जोपासलेलं नाही. आपल्याकडे इतिहासामध्ये एक उदाहरण आहे, व्यक्ती महात्म्याची तत्व जोपासली गेली आणि आपल्या देशाला असंख्य नको त्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं. त्याची किंमत आपण आजही मोजतो. पण समर्थ म्हणाले, हा माझा व्यक्ती विचार आहे, मी वैरागी आहे, वैराग्यशाली आहे, पण समाजामध्ये संघटन करत असताना माझा तो विचार बाजूला ठेवला पाहिजे. जी सामान्य माणसं आहेत त्यांना तुम्ही वैरागी व्हा, परमार्थ करा, काय सांगणार? अहो, त्याच्या पोटामध्ये 2 घास जात नाहीये, त्याला परमार्थ कर तुम्ही काय सांगणार? समर्थांनी सगळी परिस्थिती पाहिलेली आहे, म्हणून त्यांनी सांगितलं
प्रपंचात राहून परमार्थ करा असं सांगलं तरच तुम्ही भक्ती मार्गाला लागू शकता. आणि ज्याला प्रपंचामध्येच काही करता येते तो परमार्थ काय करणार? साधी सोपी गोष्ट आहे जी समर्थांना कळलेली आहे. इथे एक उदाहरण देते. पक्षी जेव्हा उडतो त्याला दोन पंख असतात, एक पंख कापा त्याला पक्षाघात होईल. तसंच सामान्य जीवनामध्ये प्रपंच आणि परमार्थ रूपी पंख असतील तरच मनुष्याची वाटचाल होऊ शकते हे समर्थांना ठाऊक होतं आणि तेच त्यांनी महाराष्ट्र धर्माच्या द्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मगाचपासून मी महाराष्ट्र धर्म म्हणतेय, तर या महाराष्ट्र धर्माची ओवी तरी कोणती आहे? मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, ये विषयी न करिता तकवा, पूर्वज हसती. दोन ओळीमध्ये लिहून ठेवलंय सगळं. इथे मराठा जातीवाचक शब्द नाहीये, प्रांतवाचक शब्द आहे. त्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रातील लोकांना मराठा असं संबोधलं जायचं. त्यांनी काय म्हटलंय? मराठा तितुका मिळवावा. सगळ्या लोकांनी, मराठी लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. महाराष्ट्र धर्म कर्मयोगाची कास करण्याची गरज आहे. ये विषयी न करता तकवा, तकवा म्हणजे प्रयत्न असा अर्थ आहे. याबद्दल जर का आपण प्रयत्न केले नाही, पूर्वज हसती. आपले जे पूर्वज होऊन गेले अगदी फार महाभारत रामायण काळापासून, ते पूर्वज आपल्याला हसतील. आणि म्हणून त्यांनी त्या महाराष्ट्र धर्माचं कथन समाजापुढे मांडायला सुरुवात केलेली आहे. आणि आधी प्रपंच करावा नेटका हे हिरिरीने सांगायला सुरुवात केलेली आहे. लोक म्हणतात ना, त्यांच्या जुन्या दासबोधामधल्या ओव्या पाहिल्या तर त्यांनी प्रपंचाबद्दल अनास्था दाखवलेली आहे दाखवलेली. पण ज्या वेळेला ते भारत भ्रमण करून आले त्यावेळेला त्यांना कळलं हा विचार फक्त माझ्यापुरता आहे. समाजाला जर का उभं करायचं असेल तर हा विचार चालणार नाही. त्यांनी लगेच स्वतःमध्ये बदल घडवला. बघा, हा सुद्धा गुण आहे. नाहीतर व्यक्ती मोठ्या झाल्या, महनीय झाल्या की ताठर बनतात. अजिबात आपलं एखादंही तत्व भले ते कामाचं नसेल तर सोडत नाही, पण समर्थांचं जे तत्व आहे ते लवचिक आहे. त्यांनी तो विचार सोडला आणि लोकांना सांगायला सुरुवात केली, प्रपंच करावा नेटका, आधी प्रपंच करावा नेटका. असं हे महाराष्ट्र धर्म जो आहे तो त्यांनी कथन केलेला आहे. थोडस जडजड झालं असं हिंदूला, तर आपण थोडस गोष्टीकडे जाऊया. हा महत्वाचा मुद्दा होता म्हणून जास्त सविस्तर सांगितला की कर्मयोग म्हणजेच महाराष्ट्र धर्म. आता एक शिष्य त्यांना कसा मिळाला ते सांगतो. सदाशिव शास्त्री येवलेकर नावाचे एक अतिशय प्रकांड पंडित होते काशीचे. पण मुळात ते महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातल्या येवला या ठिकाणी राहणारे. पण ज्ञान मिळवण्यासाठी, पंडित बनण्यासाठी ते काशीला गेले आणि ते विद्वान पंडित बनले. विद्वान पंडित बनल्यानंतर वेदांचा गहन अभ्यास केल्यानंतर त्यांची उर्मी वाढली. त्यांना असं वाटायला लागलं की अख्ख्या हिंदुस्थान मधला मी एकमेव विद्वान पंडित आहे अशी ख्याती मला मिळवायची आहे. आणि ते त्या उद्योगाला लागले म्हणजे काय हो मंडळी, ते प्रांतोप्रांती भटकायला लागले आणि तिकडच्या विद्वानांना आवाहन करायला लागले की माझ्याबरोबर वाद घाला आणि माझ्याबरोबर वादामध्ये जिंकून दाखवा मला. पण कोणीही त्यांच्याबरोबर वादामध्ये जिंकू शकत नव्हता. मग यांनी अजून एक क्लुप्ती काढली, आत्मविश्वास म्हणजे अहंभावातला आत्मविश्वास वाढला. ज्याला ज्याला ते परास्त करायचे, पराभूत करायचे वादामध्ये, त्याच्याकडनं जयपत्र लिहून घ्यायचे. हो बघा, आता त्यांनी ही पद्धत सुरू केली, जयपत्र लिहून घ्यायची. अशी जयपत्राची थप्पी आता साठायला लागलेली आहे. उत्तर प्रदेश हिंदून झाला, पूर्व भारत हिंदून झाला, मध्य प्रदेश हिंदून झाला. मग अजून त्यांची उर्मी वाढली आणि त्यांनी आता काय केलं माहितीये, त्यांचं जे यज्ञोपवीत होतं जानवं, त्याला एक छोटीशी सुरी लावली आणि 24 तास जळती मशाल घेतलेला एक शिष्य तयार केला. त्याला सांगितलं 24 तास ही जळती मशाल राहिली पाहिजे तुझ्याकडे. आणि आता ती जळती मशाल घेतलेला त्यांचा शिष्य आणि यांच्या जाणवायला लागले की सुरी असं करत ते पुढचा प्रवास करायला लागले. आता हे बघून लोक विचारायला लागले कुतूहलाने, हा काय प्रकार आहे. तर त्यांनी काय सांगितलं की ज्या दिवशी मला वादामध्ये जो कोणी हरवेल त्या दिवशी ही मशाल मी विझवून
शिजवून टाकीन आणि या सुरीनी माझी जीभ कापून घेईन. काय असा उद्योग करायची गरज होती? पण नाही, अहमभावाच्या उर्मीच्या उर्मी यायला लागल्या. आणि असा प्रवास करता करता हे आले पैठणला. पैठणला वेदशास्त्री संपन्न विद्वान असताना ते ऐकून होते. पण पैठणचे जे वेदशास्त्री विद्वान आहेत ते खूपच विद्वान होते. त्यांनी काय सांगितलं? आपली जातली मूठ 1.25 लाखाची राहू दे, यांना रामदासांकडे पाठवलं. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं, तुम्ही महाराष्ट्रात आलाय की मग आधी एक काम करा, समर्थ रामदास म्हणून तुम्हाला चाफळला भेटतील, अतिशय विद्वान आहेत, तुम्ही त्यांच्याबरोबर वाद घाला आणि त्यांना हरवलं आणि जयपत्र त्यांच्याकडनं लिहून घेतलं ना की महाराष्ट्रात कोणी तुम्हाला अडवणार नाही, कोणी तुमच्याशी वादच घालणार नाही. हे सगळं सदाशिव निघाले. सदाशिव शास्त्री चाफळला आले आणि चाफळला त्या शिंगणवाडीच्या बागेमध्ये बसलेले आहेत. 10-12 शिष्य आहेत, चर्चा चाललेली आहे आणि हे पोचले तिथे आणि समर्थांना सांगायला लागले माझ्याबरोबर वाद घाला. तुटे वाद संवाद तो हितकार्य समर्थांनी लिहून ठेवले, ते कशाला वाद घालतायत त्याच्याबरोबर? समर्थांनी सांगितलं नको रे बाबा, कशाला वाद हवा आहे. पण ते ऐकायला तयार नाहीत. ते सुनवायला लागले समर्थांना, हा भाबडेपणा मला दाखवू नका, माझ्याबरोबर वाद घाला, मला जिंका नाहीतर हरा आणि मला जयपत्र लिहून द्या. समर्थ पण काही कमी नाहीये. समर्थ म्हणाले ठीक आहे, तुम्ही हरलात तर काय करायचं? ते सदाशिव शास्त्री रागाने समर्थांकडे बघायला लागले. अर्धा हिंदुस्थान मी हिंदू झालो, कोणी मला हरवलेलं नाहीये. आणि त्यांच्याबरोबर शिष्य कानाला हात लावून शांतम पापम, म्हणजे नाही नाही असं कधी घडलेलंच नाहीये असं सांगायला लागला. पण समर्थ म्हणाले आता वाद घालायला बसायचे तर दोन्ही बाजू स्वच्छ पाहिजे. जर का मी हरलो तर मी जयपत्र लिहून देणार आहे, पण मग तुम्ही हरलात तर काय करणार? मग त्यांच्याबरोबरच्या त्या मशाजीनी मशाल हातात घेतलेल्या शिष्याने सांगितलं की जर का तुम्ही यांना वादात हरवलं तर ही मशाल विझली जाणार आहे आणि ते स्वतःची जीभ कापून घेणार आहेत. हे ऐकल्यानंतर समर्थांबरोबरचे 10-12 शिष्य मनात हसायला लागले. त्यांना कळलं आता या सदाशिव शास्त्रीचं काय भविष्य आहे. आणि मंडळी तिथून एक मोळी विक्या चाललेला. समर्थांनी त्या मोळी विक्याला बोलवलं आणि विचारलं तुझं नाव काय? तो म्हणाला मशा मोळी विक्या. समर्थ त्याला म्हणाले तुझी ही मोळी आहे ती बाजूला ठेव. आणि समर्थांनी आपल्या कोबडीने एक रेष काढली आणि ती त्या मशाला ओलांडायला सांगितली. मशाने ती ओलांडल्यानंतर त्याची मूळची जी काळी अंगकांती आहे ती थोडीशी सतेज झाली, सावळी झाली आणि तो बोलू लागला मी म्हाळसा शेठ, मी लाकडाचा व्यापारी. समर्थाने अजून एक रेष काढली, त्याला ओलांडायला सांगितली. अजून थोडीशी त्याची कांती थोडीशी तेजस्वी झाली आणि तो म्हणाला मी म्हाळसा जाधव, मी सरदार आहे, माझ्याकडे एक कराडची जहागिरी आहे. आता मात्र सदाशिव शास्त्रांच्या लक्षात आलं हे काहीतरी वेगळंच घडतंय, कारण त्यांनी बऱ्याच ग्रंथांचा अभ्यास केलेला. नृसिंह सरस्वतींचं चरित्र सुद्धा त्यांनी वाचलेलं, त्याच्यात असा प्रसंग आहे. पण त्यांना एक जाणवलं की हे जे काही चाललंय हे आपला कदाचित भाग्योदय होणारच ठरणार आहे. म्हणजे बघा समर्थांवरती त्यांनी मनातल्या मनात विश्वास टाकला सुद्धा होता. समर्थाने अजून एक रेष काढली आणि त्या मोळी विक्याला पलीकडे जायला सांगितलं तर त्याची कांती अतिशय तेजपुंज झाली आणि त्यांनी स्वतःचं नाव सांगितलं म्हाळसाकांत शास्त्री, मी पैठणचा वेदग्रंथी ब्राह्मण आहे. त्याच्या जिभेवरती सरस्वती नाचत होती. हे बघितल्यानंतर मशालजींनी म्हणजे त्या शिष्यांनी मशाल खाली टाकून दिली, तो पळून गेला आणि सदाशिव शास्त्रींनी समर्थांच्या चरणावरती डोकं ठेवून ढसाढसा रडायला सुरुवात केली. समर्थांनी हळूच कल्याणला फोन केली, त्यांच्या जांभ्याची जी सुरी आहे ती बाजूला काढून घेतली, त्यांना उठून उभं केलं आणि सांगितलं की तुम्ही खरोखर ज्ञानसंपन्न आहात हे मला माहिती आहे, पण तुमच्यासारखे अनेक ज्ञानसंपन्न लोक धर्मकार्यामध्ये समाविष्ट होत नाहीयेत, हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे. तुमच्यासारखीच भ्रमंती मी सुद्धा केलेली आहे, मी सुद्धा वैरागी आहे, पण देशातली देशस्थिती पाहिल्यानंतर माझं कार्य विदीर्ण झालं. मी मठ निर्माण केले, शिष्य संप्रदाय निर्माण केला आणि हिंदू धर्माची जागृती निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. तुमच्यासारखे जर का विद्वान आले तर हवेच आहेत. आणि मंडळी नंतर सदाशिव शास्त्रींनी सांगितलं की माझं नावच तुम्ही बदलून टाका, म्हणजे माझा अहंभाव जो आलाय मला विद्येमुळे तो पण निघून जाईल. वासुदेव शास्त्री असं त्यांचं नाव ठेवलं. आणि साताऱ्याच्या रस्त्यावरती कण्हेरी नावाचा मठ आहे, त्या मठाचं मठाधिपती केलं
आता खरं त्यांचं महत्व सांगते पुढे, की ज्या वेळेला अफजल खान फौज घेऊन येत होता त्यावेळेला या वासुदेव गोसावींनीच छत्रपती शिवाजी महाराजांना काव्यात्मक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामधला संदेश पोहोचवलेला होता, विजापूरचा सरदार निघाला आहे. आणि असं वाक्याने लिहिलं सगळीकडे कळावं म्हणून. त्यांनी प्रत्येक चरणामधलं पहिलं अक्षर म्हणजे प्रत्येक पहिल्या चरणाचं पहिलं अक्षर वि, दुसऱ्या चरणाचं अक्षर आहे जा, असं करत 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 कळणाऱ्याला बरोबर कळलं, छत्रपतींना बरोबर कळलं. म्हणून ही कथा मी आपल्यापुढे सांगितली की कळत न कळत त्यांनी स्वराज्याप्रती नंतर खरंच हुशारीने कसं काम केलंय बघा. आणि 1761 मध्ये छत्रपतींनी त्या कण्हेरी मठाला काही जमिनी दान केल्याचं कागदपत्र उपलब्ध आहे. म्हणजे ही काही कल्पकल्पित कथा नाही. आता पुढची एक कथा सांगायची आहे ती म्हणजे कल्याण स्वामी आणि रामदासांमधला अतिशय मौलिक संवाद. ही सुद्धा कथा मला खूप महत्वाची वाटते. आधी आपण कथा बघूया. आपले शिष्य समर्थ कसे घडवायचे ना हे या कथेवरनं आपल्याला कळतं. एकदा चाफळला रात्री भोजनानंतर समर्थ विश्रांती घेत होते. साधारणतः रात्रीचा मध्यरात्रीचा सुमार असावा, 1 वाजण्याचा कदाचित सुमार असेल. आणि कल्याण स्वामींना त्यांनी आपले पाय चेपायला सांगितलेले आहे. कल्याण स्वामी अगदी मनापासून समर्थांचे पाय चेपत बसलेले आहेत. पण थोड्या वेळानंतर कल्याण स्वामींच्या लक्षात येतं की काहीतरी हालचाल दिसते. त्यांना कळतं की चाफळच्या त्या भांडारखान्यामध्ये काही चोर शिरले. त्याच्यामुळे पाय चेपण्यावरचं त्यांचं थोडंसं लक्ष उडतं. समर्थांना पण कळलंय चोर शिरले, पण आता आपल्या शिष्याची परीक्षा घ्यायची त्यांनी ठरवलं. आणि म्हणून समर्थ कल्याण स्वामींना विचारतात, कल्याणा पाय दाबायचा कंटाळा आला का? कारण थोडंसं त्यांचं लक्ष उडाल्याचं कळलं. कल्याण म्हणतात नाही महाराज, त्या भांडारखान्यात थोडेसे चोर म्हणजे काही चोर शिरलेले दिसत आहेत, म्हणून थोडंसं माझं लक्ष तिकडे गेलेलं आहे. आता संवाद आहे का? मौलिक संवाद आहे. समर्थ म्हणतात, अरे कल्याणा, चोर शिरलेत ना, काय करतील ते? भांडारखान्यातलं धान्य घेऊन जातील. जाऊ दे, आपलं थोडीच धान्य आहे. कल्याण म्हणतात, असं कसं महाराज? लोकांनी प्रेमाने ते धान्य दिलेले उत्सवासाठी. ते धान्य जर का चोरीला गेल्याचं कळलं तर लोकांना या गोष्टीचा त्रास होईल. आणि इतकंच नाही तर धान्याबरोबर भिक्षेमध्ये आलेलं द्रव्य, पैसे सुद्धा तिथेच आहेत. समर्थ पुढचा प्रश्न विचारतात, अरे कल्याणा, आपण साधू आहोत की नाही? मग पैशाचं काय मोठंच एवढंसं? नेले त्या चोरांनी पैसे, नेऊ देत बापडे. आपण तर निसंग संन्यासी आहोत, आपल्याला कशाला पैशाचा लोभ? कल्याणचं उत्तर आहे. कल्याण त्यांना असं म्हणतो, महाराज, आता जर का आपण त्या चोरांना अडवलं नाही, चोरी करून दिली आणि ते चोर जर का कोणतीही शिक्षा न होता आपण तसेच त्यांना जाऊ दिलं, तर तुम्ही असं वागला आहात हे लोकांना कळल्यानंतर उद्या सामान्य माणसं सुद्धा चोरांसाठी सहानुभूती दाखवतील आणि पूर्ण समाज व्यवस्थाच कोसळून पडेल. कारण त्यांचा तो आदर्श आहे समर्थ. पुढचा प्रश्न समर्थ विचारतात, अरे जाऊ दे ना, सगळं तर ब्रह्ममयच आहे की नाही? हे धान्य काय, ते चोर काय, लोक काय, पैसे काय, सगळे ब्रह्ममय आहे. आता कल्याण आहे ते समर्थांना म्हणतात, महाराज तुमची गल्लत होते आहे. वेदांत आणि व्यवहार यांच्यात तुम्ही गल्लत करत आहात. तुम्हीच तर आम्हाला आजवर शिकवण दिली वेदांत आणि व्यवहाराची गल्लत करायची नाही, आणि तर तुम्हीच करताय. समर्थ हसले. कल्याण स्वामींनाही कळलं आपली परीक्षा चाललेली बरं का. हे उदाहरण अशासाठी दिलेलं आहे की बऱ्याच संतांचा, सत्पुरुषांच्या शिकवणीचा पराभव त्यांच्या जिवंतपणेच त्यांचे शिष्य करतात. पण कल्याण स्वामी मात्र या कसोटीला खरे ठरलेले आहेत. मग आता समर्थांनी कल्याण स्वामींना आज्ञा दिली, कल्याणा, त्या चोरांना पकडून आण, पण मारायचं नाही बरं का. कल्याण स्वामी उठले,
एक सोटा त्यांनी हातात घेतला आणि ते उठले. हळूच चोर पावलांनी चोरांच्या इथे गेले बरं का, आणि त्या दरवाजामध्ये उभे राहिले. तो सोटा बघून चोर घाबरले, पण असं वर्णन आहे त्या सोट्यापेक्षा कल्याण स्वामींची बलदंड देहयष्टी पाहून त्यांच्या डोळ्यातले उग्र भाव पाहून चोर खूप घाबरले आणि चोरांना समर्थांपुढे उभं करण्यात आलं. चोरांनी सांगितलं, आमच्याकडे उपजीविकेचं काहीही साधन नाही म्हणून आम्ही चोरी करतो. महाराज तुम्ही आमच्या हाताला काम द्या, आम्ही चोरी करणं सोडून देऊ. समर्थांनी नंतर शेवटपर्यंत त्यांना चाफळला सेवेकरी म्हणून ठेवलेला आहे. त्यांनी चोरी करणं सोडून दिलेलं आहे. त्यांच्याकडे जे द्रव्य होतं ते द्रव्य देवळाच्या निधीसाठी, समाज उपयोग कामासाठी समर्थांनी लागू केलेलं आहे. म्हणजे आपल्या शिष्यांची परीक्षा ते कसे घ्यायचे आणि त्यांच्या सहवासात आल्यानंतर त्या चोरांची मनप्रकृती कशी बदलली आणि ते कसे चांगले झाले हे ते उदाहरण आहे. अजून एक आपल्यासाठी उदाहरण देते, सामान्य माणसाने बोध घेण्यासाठी. काय घडलेलं असतं, एकदा महाबळेश्वरच्या अरण्यामध्ये समर्थ आपल्या शिष्यांसमवेत बसलेले आहेत आणि समर्थ एक विचार आपल्या शिष्यांना समजावून सांगत होते. कोणता होता तो विचार? तो विचार असा होता, इच्छांचा दाता देव. इच्छा जे असतं ना, इच्छांचा दाता देव ही संकल्पना समर्थ समजावून सांगत होते. आणि त्यांच्यामधला एक तरकटी शिष्य विचारतो, खूप चिकित्सक असलेला, हे जर का लॉजिक, हे जर का तत्व असेल महाराज, तर तुम्हाला घृत केळी आवडतात. घृत म्हणजे तूप. समर्थांना ना तुपात कालवलेली केळी खायला आवडायचं खूप. आता ते नंतर बरं का, पुरस्करणाच्या काळात वगैरे नाही, सज्जनगडला ते निवास करायला लागल्यानंतर त्यांना तुपामधली केळी खायला आवडायची. तो शिष्य त्यांना विचारतो, म्हणजे इच्छांचा दाता जर का देव असेल तर तुमच्या मनामध्ये इथे या जंगलामध्ये घृत केळी खाण्याची इच्छा निर्माण झाली तर ती देव पूर्ण करणार का? समर्थ म्हणाले, अर्थातच. एवढंच बोलून ते गप्प बसले. आणि खरोखरच थोड्या वेळानंतर कोल्हापूरहून काही माणसं समर्थांना भेटायला आली. त्यांनी येताना तूप केळी आणलेली होती. हे सगळं झाल्यानंतर आता समर्थांचा संवाद महत्वाचा आहे. समर्थ शिष्यांना म्हणाले, अरे आपल्या इच्छांच्या पूर्तीसाठी देवाला असा सतत त्रास देणं बरोबर नाही. आणि म्हणून मी म्हटलं आपल्यासाठी हे उदाहरण. आपण सारखं देवाला अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या मोठ्या गोष्टींपर्यंत साकडं घालत असतो, त्याला भरीला घालत असतो. समर्थ म्हणाले, आपल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी देवाला साकडं घालायचं नाही. पुढचं वाक्य मला खूप महत्वाचं वाटतं. समर्थ म्हणाले, आपल्या इच्छा देव पूर्ण करतोच, पण मला भगवंतच पाहिजे, हीच खरी आपली इच्छा पाहिजे, असं समर्थाने सांगितलेलं आहे. म्हणून हा प्रसंग आपल्या समोर मांडावा असं वाटलं. आता संस्कृत काही अभ्यासक म्हणा, कवी म्हणा, समर्थांना एकदा भेटायला आलेले आहेत चाफळला. आणि त्यांना असं वाटत होतं की समर्थांचा जो की पट्ट शिष्य आहे की त्यांच्या सावलीसारखा असणारा कल्याण स्वामी, याला काहीही संस्कृतचं ज्ञान नाही आणि ते संस्कृत पंडित होते. इतकंच कशाला, त्यांच्या मनातली धारणा अशी की समर्थांना सुद्धा फार संस्कृतचं ज्ञान नाहीये, कारण त्यांचं सगळं लेखन प्राकृतमधनंच आहे. पण ते प्राकृतमधनं का लेखन करत होते हे नंतर आपल्याला या कथेच्या शेवटी कळेल. आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला काही चर्चा करायची आहे. समर्थ म्हणाले, ठीक आहे, जरा थांबा, विश्रांती वगैरे घ्या. 1-2 दिवस होतात आणि ती सगळी अभ्यासक मंडळी संस्कृतची बसलेली असतात निवांतपणे. इतक्यात कल्याण स्वामी येतात. समर्थ त्याला पुणेनी सांगतात, बस खाली. कल्याण स्वामी खाली बसतात. आता समर्थ त्या संस्कृत अभ्यासक मंडळींना सांगतात, चला आपण आता खेळ खेळूया. कोणता खेळ खेळायचा आहे? संस्कृत मधनं काव्य रचना करण्याचा. ते तर तयारीतच होते संस्कृत अभ्यासक. ते म्हणाले, हो चालेल की. मग समर्थ म्हणाले, चला पहिले 2 चरण 4 चरणांचं संस्कृतचं सुभाषित असतं. पहिले 2 चरण मी रचतो, दुसरे 2 चरण तुम्ही रचून तो श्लोक पूर्ण करा, सुभाषित पूर्ण करा. वा, ते म्हणाले, आता खरं काहीतरी आता आपल्याला कळेल यांचं किती ज्ञान आहे ते.
समर्थाने एका फटक्यात संस्कृतच्या एका श्लोकाचे 2 चरण रचले आणि त्यांना सांगितले पुढचे 2 चरण तुम्ही रचा. काही नाही, त्यांना आधी त्याचा अर्थच कळेना किंवा काय सुसंगती लावून उरलेले 2 चरण रचायचे हेच कळेना. आपलं मरण थोडंसं पुढे ढकलण्यासाठी ते म्हणतात तुम्ही पुढचे श्लोक रचायला लागा, तोपर्यंत आम्ही या श्लोकाचे उरलेले 2 चरण काय करतो, बनवतो, तयार करतो. असं मंडळी समर्थांनी 1 नाही 2 नाही 40 श्लोक त्यांना सांगितले. एकाही श्लोकाचे उरलेले चरण त्यांना सांगता आलेले नाही. ते खजील झाले. आपण यांच्याबद्दल, यांच्या ज्ञानाबद्दल शंका घेतल्यानंतर ते खजील झाले. पण हे प्रकरण इथेच थांबलं, कारण त्यांच्या शिष्याला पण बोल लावलेला असतो ना. समर्थ म्हणतात अरे कल्याणा, ह्यांना बाबा येत नाहीये ते पुढचे श्लोकचे चरण रचता, तुला येतील का बाबा? कल्याण स्वामी नम्रतेने म्हणतात महाराज तुमची आज्ञा असेल तर मी रचतो. समर्थांनी आज्ञा दिली आणि कल्याण स्वामींनी अस्खलितपणे तिथल्या तिथे 40 श्लोक ते पूर्ण केले. आणि मंडळी हे 40 संस्कृत मधले श्लोक दास गीता या नावाने समर्थांच्या वाङ्मयामध्ये उपलब्ध आहेत. आता हे पाहिल्यानंतर ते अभ्यासकांना सांगतात अरे संस्कृतचा अभिमान असावा, कारण समर्थांनी सुद्धा नाशिकच्या वास्तव्यामध्ये सगळ्या संस्कृत ग्रंथांचाच अभ्यास करून स्वतःची विचारसंपदा कमावलेली होती. पण ते म्हणतात आत्ताच्या परिस्थितीमध्ये संस्कृतचा काही उपयोग होणार आहे का? कारण अगदी अल्प लोकांना ती भाषा कळते आणि आपल्याला समाज जागृती करायची असेल, समाज घडवायचा असेल तर प्राकृतमध्येच लिहिलं बोललं पाहिजे, मराठीमध्येच आपले विचार मांडले पाहिजेत. आणि म्हणून मी तसं करतो आहे. तुम्ही सुद्धा तुमचे जे उत्तुंग विचार आहेत ते तुम्ही आपल्या भाषेत मांडायला लागा, म्हणजे समाजाप्रती काहीतरी प्रबोधन केल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. अशा प्रकारे त्यांना सुद्धा आपल्या संप्रदायामध्ये, आपल्या कार्यप्रणालीमध्ये समर्थांनी जोडून घेतलेलं आहे. एक कोल्हाटी होता बरं का, तो नानाविध खेळ करायचा, त्याच्यामध्ये तो अगदी तरबेज होता. आणि समर्थ सज्जनगडावरती वास्तव्याला आलेले आहेत हे त्या कोल्हाट्याला कळलं. आणि त्या कोल्हाट्याने ठरवलं की आपण ह्यांच्याकडे जायचं, कारण हे राजगुरू आहेत आणि खूप दानी आहेत, लोकांना भरभरून देतात असं कळलं. म्हणून तो कोल्हाटी समर्थांकडे सज्जनगडावरती आला आणि त्यांना म्हणाला की महाराज माझे खेळ, माझी कला सादर करायची आहे. त्यांनी परवानगी दिली आणि अगदी उत्तम प्रकारे त्या कोल्हाट्याने समर्थांसमोर आपली कला, आपले विविध खेळ सादर केले. पण तो कलाकार म्हणून सादर करत होता, पण समर्थ रामदास साधक या दृष्टीने त्याच्या खेळाकडे बघत होते. समर्थांना जाणवलं की हा जो काही अतिशय कुशलतेने हे खेळ करतो आहे याच्याकडे योगी बनण्याची क्षमता आहे. आणि म्हणून खेळ संपल्यानंतर समर्थांनी सांगितलं त्याला अरे बाबा तू जर का हा सगळा शक्तीचा तुझा भाग आहे, कौशल्याचा भाग आहे, तो जर का आपल्या कल्याणार्थ योगासाठी वापरलास तर तुला निश्चित त्याचा उपयोग होईल. तो कोल्हाटी म्हणतो अहो पण याच्यावर माझं पोट आहे. समर्थ म्हणतात अरे बाबा मी काय तुला तुझा व्यवसाय सोड असं सांगत नाहीये, पण त्याच्यातला थोडासा वेळ बघा, उदरनिर्वाह करता करता तुमच्या आवडीच्या कामासाठी वेळ कसा काढायचा हे समर्थांनी त्या कोल्हाट्याला सांगितलं. त्याचं कल्याण झालं. कसं ते कळेल. त्यांनी सांगितलं तुझ्या व्यवसायामधनं थोडासा वेळ काढ आणि ती शक्ती तुझ्या या योगासाठी वापर. त्यांनी समर्थांचं ऐकलं आणि खरोखरच योग शक्तीच्या द्वारे तो साधना करायला लागला. कालांतराने तो त्या साधनेमध्ये एवढा निपुण आणि पारंगत झाला की त्याला योगी कोल्हाटी असं म्हटलं जायचं आणि त्याच्या संपूर्ण जीवनाचं सार्थक घडलेलं दिसून येतं. म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकाला, मग तो कुठल्याही जातीपंथातला असो, आता ते मशा असेल किंवा त्याच्यानंतर हा जो आता भेटला कोल्हाटी तो असेल, अशा नानाविध लोकांना समर्थांनी बरोबर घेतलेला आहे. आणि
आपल्या संप्रदायाचं काम, समाज जागृतीचं जे काम आहे ते त्यांनी पुढे नेलेलं आहे. अशा असंख्य गोष्टी आहेत मंडळी, सांगाव्या तितक्या कमीच, पण आपण त्याच्यातल्या काही जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मला एकच शेवटची कथा सांगायची आहे आणि त्याच्यानंतर मी वळणार आहे आपल्या शेवटच्या मुद्द्याकडे, की समर्थ जे समाधिस्थ झाले त्या मुद्द्याकडे. कथा म्हणण्यापेक्षा ज्या वेळेला समर्थ जांभेमध्ये आपल्या आईला भेटायला गेले होते बघा, आणि 2-3 महिने तिथे राहिलेले, आईला कपिल गीता पण त्यांनी शिकवली, तिला चर्मचक्षुबरोबर ज्ञानचक्षु सुद्धा प्रदान केले. त्यावेळेला रामजी आणि श्यामजी नावाचे त्यांचे जे 2 पुतणे होते ना, त्यांच्यासाठी त्यांनी एक काव्य रचलेलं आहे. आणि हे काव्य म्हणजे कसं आहे माहिती आहे का मंडळी, तुम्ही त्यांना शाळांमध्ये भेटी दिल्या, आता आहे की माहिती नाही, परंतु बऱ्याच शाळांमध्ये मी पूर्वी स्वतः पाहिलेलं आहे. अब्राहम लिंकननी हेडमास्टरांना लिहिलेलं पत्र प्रसिद्ध आहे बघा. एका पित्याचं हृदगत आहे आणि शाळेच्या काचेच्या एखाद्या शोकेसमध्ये ते हमखास लावलेलं असतं आणि ते लावलं पाहिजेच, तसंच आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मुद्दाम मिळवून ते वाचा, अतिशय उत्कृष्ट आहे अब्राहम लिंकनचं पत्र. पण त्याच तोडीचं हे काव्य आहे असं मला वाटतं. विद्यार्थ्यांची जशी काही भगवद्गीताच आहे असं मला वाटतं हे काव्य नुसतं शाळांमध्ये जाईल मंडळी, तर घराघरांमध्ये सुद्धा आज लावायची गरज आहे असं मला वाटतं. ते काव्य फक्त आता मी आपणासमोर मांडते आणि मग आपण आपल्या प्रवचनाच्या शेवटच्या भागावरती येणार आहोत. ते काव्य असं आहे बघा, तुम्हाला सुद्धा त्याचा अर्थ वाचता वाचताच लगेच कळणार आहे. बरे सत्य बोला यथा तथ्य चाला, बहु माहिती लोक तेने तुम्हाला, धरा बुद्धी पोटी विवेके मुले हो, बरा पूर्ण तो अंतरा माझी राहो. पुढे ते म्हणतात, सदा गात घासोली तोंडा धुवावे, कळाहीन ते शूद्र मुखी नसावे, सदा सर्वदा यत्न सोडू नको रे, बहुसाल हा खेळ कामा नये रे. पुष्कळ खेळू नका. दिसा माझी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, गुणश्रेष्ठ उपास्य त्यांचे करावे, बरे बोलणे सत्य जीवी धरावे, बहु खेळ खोटा सदा नस्य खोटा, समस्तांशी भांडेल तोची करंटा, बहुता जना लागी जीवी भजावे, भल्या संगती न्याय तेथे भजावे, हिशेबी सदा न्याय सांडू नये रे, कदाचित अन्याय होता धकारे, जनी सांडता न्याय रे दुःख होते, महासुख तेही अकस्मात जाते, प्रचिती विणे बोलणे व्यर्थ वाया, विवेके विणे सर्वही दंभ झाला, बहु सज्जला नेटका साज केला. म्हणजे छान छान म्हटलंय तुम्ही. विचारे विणे सर्वही व्यर्थ गेला, पण विचार नसतील तर तुमच्या बाह्य सौंदर्याला काही अर्थ नाही. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे, वरी चांगला अंतरी गोड नाही, तया मानवाचे जिणे व्यर्थ पाही, वरी चांगला अंतरी गोड आहे, तया लागी कोणीतरी शोधत आहे. तुम्हाला शोधत शोधत माणसं येईल तुमच्या गुणी स्वभावामुळे. पुढे त्यांनी म्हटलंय, सदा अंतरी गोड ते सांडवेना, कदा अंतरी ओखटे देखवेना. ओखटेचा अर्थ आहे वाईट, ओखटे देखवेना, म्हणून बरा गुण आधी धरावा, महाघोर संसार हा निरसावा, भला रे भला बोलती ते करावे, बहुता जनांचे मुखे यश घ्यावे, परी शेवटी सर्व सोडोनी द्यावे, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आणि शेवटी त्यांनी म्हटलंय, बरा मोखटा, मोखटा म्हणजे वाईट, बरा वाईट, बरा मोखटा सर्व संसार झाला, अकस्मात येईल रे काळ घाला. जीवनाचं वास्तव. आणि पुढे त्यांनी सांगितलंय, म्हणोनी भले संगती सत्य चाला, जनी दास तो बोधित आहे मुलाला. संपूर्ण जीवनाचं
सुरुवातीपासून शेवटपर्यंतचं सार ह्या काव्यामध्ये आहे. थोडंसं मोठं आहे, 10 ओव्यांचं आहे, श्लोकांचं आहे, पण तरी आपल्या समोर मांडलं. समर्थांच्या जन्मापासूनचा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा भाग आपण बघत आलो. आत्ताच्या या 5-6 दिवसांमध्ये जेवढं मला मांडता येण्याचा प्रयत्न करता आला तेवढा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्ही सर्वांनी तो गोड मानून घेतला याचं मला खरंच खूप बरं वाटतं. कारण समर्थ रामदासांच्या कार्यकर्तृत्वाची जी ज्ञानगंगा आहे त्या ज्ञानगंगेमध्ये आपल्याला काय काय घेता येण्यासारखं आहे, बरंच घेता येण्यासारखं आहे. पण त्या ज्ञानगंगेतलं ओंजळ पाणी तरी आपल्या जीवनासाठी घेण्याचा आपण निश्चितच प्रयत्न केलेला आहे. आता ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं निर्माण झालं त्याच्यानंतर छत्रपतीचा स्वराज्याला मिळाला, म्हणजे जे ध्येय समर्थांनी उडी बाळगलेलं होतं ते आता पूर्णत्वाला गेलेलं आहे. आनंद वनभुवनी काव्यामध्ये त्यांनी ते मांडलेलंच होतं. परंतु छत्रपतींच्या जाण्यानंतर समर्थांना आपलं या इहलोकीचं जे कर्तव्य आहे ते आता पूर्णत्वाला गेल्याची हळूहळू खात्री पटायला लागली. 73 वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलेलं आहे आणि आता निर्वानिर्मीची भाषा ते बोलायला लागले. त्यांनी जाहीर केलं, माघ वद्य नवमीला आम्ही समाधिस्थ होणार. त्याच्या आधी मंडळी शके सांगते मी, शके 1603 या सालचा चाफळचा जो श्रीरामनवमीचा उत्सव आहे त्याला समर्थ उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांच्या आयुष्यातला हा शेवटचा रामनवमीचा उत्सव आहे. तो झाल्यानंतर ते सज्जनगडावरती आलेले आहेत आणि मग त्यांनी जाहीर केलेलं आहे, आता 10च महिने या इहलोकी आम्ही राहणार आहोत. मार्गशीर्ष महिन्यामध्ये डोंगगावाहून कल्याण स्वामी आले आणि जो दासबोध लिहिलेला होता त्याच्यावरती अखेरचा हात फिरवला गेला, अखेरचं संस्करण करणं झालं आणि संप्रदायाची जी आधारभूत शिला आहे ज्याला आपण नियम म्हणू ते सांगितले गेले. आणि ते झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की माघ वद्य नवमीचा दिवस आणि समाधिस्थ होण्याचा दिवस आहे. आणि समर्थांच्या या समाधिस्थ होण्याच्या दिवसाच्या आधी 3-4 दिवस आधीच तंजावरहून श्रीरामाची मूर्ती आली, पंचधातूची. श्रीराम आहेत त्या मूर्ती, लक्ष्मण आहे, सीतामाई आहे, हनुमंत आहे. 3 वर्षापूर्वी समर्थ तंजावरला गेलेले होते. त्यावेळेला अर्णिकर नावाचे अतिशय उत्कृष्ट कारागीर होते, पण ते अंध होते. त्यांना समर्थांनी दृष्टी प्राप्त करून दिली आणि त्यांना अशा मूर्ती बनवायला सांगितल्या. आणि समर्थ समाधिस्थ होण्याच्या 3-4 दिवस आधी पंचमीला त्या मूर्ती गडावरती आल्या आणि समर्थांना आनंद झाला की माझ्या समाधिस्थ होण्याच्या आधी प्रभूंचं आगमन झालं. समर्थांना खूप समाधान मिळालं आणि तो नवमीचा दिवस उजाडला. सकाळपासून सज्जनगडावरती लोकांची रीघ लागलेली आहे, भाविकांची रीघ लागलेली आहे. शिष्य संप्रदाय त्याचे लोंढेच्या लोंढे सज्जनगडावरती येऊन दाखल झालेले आहेत. सगळ्यांना समर्थांचं दर्शन घ्यायचं होतं, परंतु समर्थांनी ठरवलं होतं की आता कोणालाही दर्शन द्यायचं नाही, कुठेही अडकायचं नाही आहे. म्हणून त्यांनी लोकांना दर्शन नाकारलं. त्यांच्या त्या खोलीमध्ये फक्त अक्का स्वामी होत्या, भीमस्वामी होते आणि उद्धव स्वामी होते. त्यांना सुद्धा अत्यंत दुःख झालेलं आहे. त्यावेळेला समर्थ त्यांना म्हणाले, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, तरी मी आहे जगज्जीवनी निरंतर.
आत्मा राम दासबोध पहा माझे स्वरूप सिद्ध असता न करावा खेद भक्तजनी. आणि त्यांनी पुढे सांगितलं की कुठेही इतर ठिकाणी खटपट करू नका, माझा हा ग्रंथ नीट पहा, तुम्हाला सायोज्यतेच्या मुक्तीची वाट गवसणार आहे. म्हणजे थोडक्यात त्यांनी सांगितलं, नश्वर देहाने जरी मी जात असलो तरी दासबोधाच्या रूपाने मी अस्तित्वात आहे. आणि म्हणूनच समर्थ शिष्य आजही दासबोधाला समोर ठेवून आपली कार्यप्रणाली राबवतात, की जणू काही समर्थच आहेत. म्हणजे आपल्याकडनं कुठलंही वाईट काम विपरीत रीती घडणारच नाही. त्यांना साक्षी ठेवून स्वतःचं जीवन आजही ते आचरित असतात. समर्थांनी हा शेवटचा बोध दिला आणि तीनदा प्रचंड घनगंभीर आवाजामध्ये रामरायाचा घोष केला आणि तो घोष सज्जनगडाच्या आसमंतामध्ये सगळीकडे दुमदुमला आणि समर्थांच्या शरीरातली प्राणज्योत त्यांनी तंजावरवरनं जी राममूर्ती आणलेली होती त्या राममूर्तीमध्ये समाविष्ट झाली. आणि साधारण दुपारी 12:30 वाजता समर्थ समाधिस्थ झाले. जय जय रघुवीर समर्थ. श्री रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्री श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. आता आरती आणि प्रार्थना होणार आहे. तत्पूर्वी एक 10 मिनिटं टाइम नाही